तर बहिणींनो, आज म्हणताना आज चक्क तुम्ही त्या डायरेक्ट किचन मध्ये कसं काय? तर आहे ना, ही चाळण बघितली का तुम्ही? तर ही चाळण कशाची? जी आपण पुरण वाटायला चाळण वापरत असतो ना, ती चाळण आहे. तर आज आपल्याला आहे ना शाबूस तांदूळची खिचडी बनवायची. शाबूस तांदूळची खिचडी बनवायची आणि ती ह्या पुरणाच्या चाळणीपासून. आणि इतकी सुटसुटीत होती आणि चविष्ट इतकी होती ना, की तुम्ही एकदाही ट्राय केली ना माझ्या पद्धतीने खिचडी, तर तुम्ही तिथनं पुढं कधीही तुम्हाला खिचडी खाऊशी वाटली तर तुम्ही अशीच ही पुरणाच्या चाळणीपासूनच एकदम सुटसुटीत आणि माझ्या पद्धतीनेच खिचडी बनवून खाणार. हे मला 100% गॅरंटी. कारण की इतकी सुटसुटीत खिचडी होती, ज्यांना बनवायला येत नसन त्यांना सुद्धा ही सुटसुटीतच बनवून होईल. एकदा ट्राय केली पहिल्यांदा तरी. आणि आता तुम्हाला माहिती आहे आपली एकादश येणार आहे आता जवळच, पंढरपूरची यात्रा एकादश. त्या टायमिंगला लहानापासून वयस्कर माणसापर्यंत सगळे उपवास करत असतात आणि आपण घरातले मोठे उपवास करत असतो, पण आपल्या घरातले लहान मुलं सुद्धा खिचडी आवडीने खात असतात. आता ही शाबूस तांदळाची खिचडी अशी आहे का की ती कधीच कुणाला आवडत नाही असं नाही बरं का. सगळ्यांना आवडती शाबूस तांदळाची खिचडी. आणि मी जशी करते ना माझ्या पद्धतीने ह्या पुरणाच्या चाळणीपासून, तुम्ही पण आज तशीच करून बघा. तर तुम्ही आहे ना ह्याच्या आधी कधी खिचडी बघितली पण नसेल अशी बनवलेली. आता बऱ्याच बहिणींना प्रश्न पडला असेल की ताई आपल्याला खिचडी ह्याच्यात काय वाटून घ्यायची का, पुरण वाटतो तसं? तर नाही बहिणींना, तसं काय करायचं नाही बरं का. जसं आपण पुरण वाटायला ही चाळण वापरत असतो ना, तशी खिचडी बनवायला सुद्धा ही चाळण आपण वापरणार आहे. पण ह्याच्यातनं आपल्याला आहे ना पुरण असं जसं वाटून घेतो तसं खिचडी आपल्याला वाटून घ्यायची नाही, ह्याच्यातनं बारीक करून घ्यायची नाही खिचडी. तर खिचडी आपण भिजाय घातली ना त्यापेक्षा पण आपल्याला मोठी बनवून घ्यायची. तर आता हे शाबूस तांदूळ बघू शकता तुम्ही, मी भिजायला घातलेले आणि 4-5 तास ह्याला चांगले भिजून सुटसुटीत झालेले आहेत. पण काय होतं माहिती का, खिचडी आपण अशी बघितली असं शाबूस तांदूळ भिजाय घातलेला असला त्या टायमिंगला खिचडी शाबूस तांदूळ सुटसुटीत असतो. पण ज्या टायमिंगला आपण खिचडी बनवत असतो त्या टायमिंगला काय होतं की ती शाबूस तांदूळ असं चिटकून राहतो एकामेकाला, त्याच्या गाठी गाठी तयार होतात. तर आज तसं काहीच होणार नाही बरं का, एकदम सुटसुटीत खिचडी बनवून होणार आहे. तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना मी काय करते ते बघून घ्या तुम्ही. सगळे स्टेप बाय स्टेप बघून घ्या. ह्या पुरणाच्या चाळणीचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उपयोग करायचा आहे, तो कसा करायचा ते बघूया आपण. चला. तर आता बघा आपण इथं पातेलं ठेवलेलं आहे बरं का गॅसवर. तर अगोदर तर गॅस पेटवून घेऊया आणि ह्याच्यावर आपण पातेलं ठेवले. आता आपल्याला काय करायचं, ह्या पातेल्यात नाही ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आता एवढं पाणी बाद झालं बरं का, म्हणजे साधारणतः 1 ग्लास आहे ना तेवढं पाणी मी ओतलेलं आहे, जास्त नाही ओतलेलं बरं का. साधारणतः फक्त 1 ग्लास पाणी आपण इथं ओतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एक पातेलं ठेवून घेतले आणि त्याच्यावर ही पुरणाची चाळण ठेवलेली. आता त्यात आपल्याला हा भिजवलेला शाबूस तांदूळ टाकून घ्यायचा आहे. ह्या अशा पद्धतीने शाबूस तांदूळ टाकलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्याला असं सुटसुटीत करायचं अगोदर. आणि ही आहे ना चाळण ती आपल्याला ह्या पातेल्यावर ठेवायची हे अशा पद्धतीने. आता ही चाळण आपल्याला व्यवस्थित अशी मोठ्या पातेल्यावर ठेवायची, कारण की बारक्या पातेल्यावर जर ठेवलं तर आपली जी वाफ आहे बाहेरच निघून जाणार आहे. त्यामुळं काय करायचं आपल्याला, बरोबर पातेल्यावर बसून असे चाळण घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला एक ताट झाकून घ्यायचे. ते एवढं ताट मी घेतलेलं आहे इथं. तर ते आता आपल्याला ह्याच्यावर असं झाकायचं आहे आणि फक्त 2 मिनटं आपल्याला खिचडी ह्याच्यावर वाफवून घ्यायची. ह्याच्यावर खिचडी वाफवून घ्यायची 2च मिनटं. तोपर्यंत काय करायचं आपल्याला, ह्या साईडला पण आपण तवा गरम करायला ठेवूया आणि ह्याच्यावर शेंगदाणे भाजायला टाकूया. तर आता हे शेंगदाणे आपले इथं भाजतात. आता बारीक गॅसवरच टाकलेले आहेत मी शेंगदाणे भाजायला, कारण की आपल्याला एकदम कुरकुरीत शेंगदाणे भाजून घ्यायचेत त्यामुळं. आणि काय करायचं माहिती का, शेंगदाणे भाजायला टाकल्याच्या नंतर बारीक गॅसवर ठेवायचेच आणि सारखे सतत त्याला असं हलवत राहायचं. आता तवा अजून गरम झाला नाही त्यामुळे मी काय आता लगेच शेंगदाणे हलवले नाहीत. पण ज्या टायमिंगला तवा गरम होईल, शेंगदाणे अशा तडतड वाजलेला आवाज येईल, त्या टायमिंगला आपल्याला शेंगदाणे सतत भाजून घ्यायचे, म्हणजे हलवून घ्यायच्यात, जेणेकरून सगळीकडनं शेंगदाणे भाजून झाले पाहिजे. तर आता आपण
इथं शेंगदाणे भाजायला टाकलेत. तर तोपर्यंत आहे ना आपण इथं 2 बटाटे घेतलेत. तुम्ही बघू शकता इथं 2 बटाटे घेतलेत. आता एक खिचडीचं पातेलं होतं, त्यात मी हे बटाटे ची साल काढून घेते. आता ज्याला बटाट्याची साल आवडते त्यांनी साल नाही काढली तरी चालती. आता मी तर बटाट्याची साल काढून टाकत असते. आणि आता आपल्याला काय करायचं, ह्या ताटात बारीक बटाटा कापून घ्यायचा आहे. लय पण जाड कापायचं नाही, कारण की ना खिचडीत पटकन शिजून होत नाही. ते मग पातळ पातळ कापायचे, कारण की शिजलेले बटाटा खिचडीत दाताखाली चांगला लागतो. आणि करकरीत वाजायला लागला ना मग खिचडीची चवच निघून जाते. आता अजून तवा आपला काय गरम झालेला नाही. तर बहिणी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते बरं का. तवा ज्या टाईमला गार आहे ना त्या टाईमला असा हात फिरवायचा बरं का शेंगदाण्यावरून. तवा गरम असल्या नाही बरं का, अजून गरम नाही, गार असतानाच. आणि असा हात फिरवल्याच्या नंतर आहे ना त्यात जर खडे असतील ना, म्हणजे असे गाराचे खडे असतात बघा एकदम, ते खडे आपल्याला दिसत नाहीत पांढरे असल्यामुळं. पण असं ज्या टाईमला तव्यावरनं आपण हात फिरवून ना त्या टायमिंगला खडा वाजतो आणि आपला खडा त्यातनं आपण सहजच काढू शकतो बरं का. ही बी ट्रिक आपण ध्यानात ठेवा, म्हणजे जेणेकरून ना कधी शेंगदाणे भाजले तर त्यात खडे जाणार नाहीत. ते मग असे कच्चे शेंगदाणे त्या टाईमला नीट करत बसण्याची गरज नाही. डायरेक्ट त्यात टाकल्याच्या नंतर हात फिरवून घ्यायचा. हात फिरवल्याच्या नंतर त्यात खडे असले तर वाजतात बरं का, आणि लगेच आपण त्यातनं काढून घ्यायचे खडे. तर आता इथं मी एक बटाटा घेतलेला आहे. तर आता ह्याच्यात पाणी टाकून घेते. तुम्ही ह्याच्या आधी खिचडी बघितली पण नसेल बरं का कुठं, शाबू तांदूळची खिचडी ह्या पद्धतीने केलेली. आता आपण आपला शाबू तांदूळ आहे ना तो वाफवून झालेला आहे. आता एकदा आपण त्याला हलवू आणि अजून एकदा परत एकदा वाफायला ठेवू. तर आता बघा आतल्या साईडने शाबू तांदूळ कच्चाच आहे, त्यामुळे त्याला एकदा असं हलवून घ्यायचं. आणि परत ह्याच्यावर ताट झाकून आपण ठेवून देऊया. तर हे ताट ह्याच्यावर झाकलेलं आहे. ते शेंगदाणे पण भाजायला लागलेत आपल्या इथं. हा बटाटा एक आपला कापून झालेला आहे. आता आपण इथं हिरवी मिरची कापून घेऊया. ह्या प्लेटीत आपण काढूया, हिरवी मिरची कापून घेऊया. आता आपण शेंगदाणे आहे ना हलवून घेतलेत आणि सगळीकडनं एकसारखे शेंगदाणे भाजून झालेत बरं का. आता काय करायचं आपल्याला, ह्याला कडक करून घ्यायचं. त्यामुळे हे भाजल्याच्या नंतर ना गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यातच शेंगदाणे ठेवायचे. आता सगळीकडनं भाजून झाले बरं का. आता आपण गॅस आहे ना बंद करूया, म्हणजे बाकीचे जे भाजलेले आहेत ना ते पण भाजून होतात आणि कडक पण होतात. कारण की एकदम सगळे भाजले ना, आता म्हणतात थोडेसेच भाजलेत, सगळे भाजले ना आपण शेंगदाणे आणि तव्यात ठेवले तर शेंगदाणे करपून जातात. म्हणून अजून थोडेसे भाजायचे राहिलेत, पण आपण गॅस बंद केले नाही आणि शेंगदाणे तव्यात ठेवलेले. आता आपण हे शाबूस तांदूळ वाफवून झालाय का बघूया. तर झालेलं आहे शाबूस तांदूळ वाफवून. आता हा पण आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या शाबूस तांदूळ आपल्याला ह्या पातेल्यावर ठेवून द्यायचं आहे. आता ह्याला गार होऊन द्यायचं आहे बरं का थोडंसं. तोपर्यंत आपण इथं मिरच्या कट करून घेऊया, कारण की शाबूस तांदूळ गार झाल्याच्या नंतर त्याची खिचडी बनवायची. आणि तुम्ही बघू शकता वाफवून झाल्याच्या नंतर कसला भारी असं शाबूस तांदूळ हा झालेला आहे. आता तुम्ही म्हणता ताई चिकट झालाय की, चिकट झालाय पण बनवल्याच्या नंतर खिचडी एकदम सुटसुटीत होती आपली. तर मिरच्या जसं तुम्हाला तिखट लागेल ना त्याप्रमाणे टाका. गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवलेली बरं का. तर आता आपल्याला काय करायचंय, कढईत तेलच ओतायचे सगळ्यात पहिल्यांदा.
तर आता इथं मी एवढं तेल वतलेलं आहे, म्हणजे ह्या 2 पाया वतलेल्या आहेत. हे जे तेलाच्या केटलीतली जी पळी असते ना, 2 पाया तेल मी इथं वतलेलं आहे. तर आता तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे बरं का. आणि गरम झाल्याच्या नंतर काय करायचं ते सांगते तुम्हाला. तर आता तेल गरम झालेलं आहे आणि त्यात आपण हिरवी मिरची टाकलेले. एकदम लय पण गरम होऊन द्यायचं नाही बरं का, जेणेकरून आपल्यालाच भाजलंच पाहिजे तेल, इतकं पण गरम होऊ द्यायचं नाही. तेव्हा अगोदर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं, त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. कारण की तेल लय गरम असलं ना आणि आपण जर त्यात हिरव्या मिरच्या टाकल्या तर ते अंगावर येतात आपल्याच, मग आपल्यालाच भाजतं. त्यामुळं तेलात टाकायच्या नंतर भाजून घ्यायच्या चांगल्या मिरच्या. आता चांगल्या तडतडायला लागलेल्या आहेत मिरच्या. आता कुणाकुणाला एकदम करपून आवडतात बरं का मिरच्या, ज्यांना जशा मिरच्या आवडतील ना तशा भाजून घ्यायच्या त्यात. तोपर्यंत इथं बघा आपले शेंगदाणे पण एकदम असे व्यवस्थित भाजून कडक झालेले आहेत. त्यामुळे मी शेंगदाणे निम्मे अर्धे भाजून गॅस बंद करून ठेवत असते, म्हणजे शेंगदाणे कडक पण होतात, जसे आपल्याला पाहिजे तसे कडक पण होतात बरं का. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपल्याला मिरच्या एकदम भाजून घ्यायच्या होत्या तशा भाजून झालेल्या, तर आता आपण बटाटा टाकूया. आता आपण एक बटाटा इथं टाकलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्तीचं मीठ टाकायचं आहे बरं का, जे आपण शाबूत तांदूळमध्ये बी टाकणार आहे ना, त्यामुळं हे जास्त झालं ना बटाट्यात तरी काय हरकत नाही. परत अजून आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, पण आता एवढ्या बटाट्याला जेवढं कमी लागत होतं त्यापेक्षा आपण थोडंसं जास्तच टाकलेलं आहे, जेणेकरून ना बटाटा हा लगेच शिजतो छानपैकी. आता ह्या पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली ना तर तुमच्या घरात सगळ्यांना खिचडी ही आवडणार बरं का. सगळ्यांच्या पद्धत वेगळ्या वेगळ्या असतात. आता आपण ह्याच्यावर ताट झाकूया. आता आपल्याला आहे ना जे शेंगदाणे होते ना ते आता आपल्याला बारीक करायला येतं. मिक्सरचं भांडं घेतलेलं मी. आता बटाटा आपला बारीक गॅसवरच शिजू द्या. आता आपण आहे ना शेंगदाणे हे बारीक करून घेऊया. आता बटाटा आहे ना तो आपला शिजून झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यात ना डायरेक्ट शाबूत तांदूळ टाकून घ्यायचा आहे बरं का. आता पहिल्यांदा तर हा शाबूत तांदूळ ह्या ताटात काढून घेऊया आपण. ह्या अशा पद्धतीने उलताने काढून घेऊया आणि डायरेक्ट ह्या कढईत आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे तेलात टाकून घेतलंय आपण शाबूत तांदूळ. आता ह्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि तेलात टाकल्याच्या नंतर मिक्स केल्याच्या नंतर ह्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. त्यानंतर ही खिचडी एकदम सुटसुटीत होती. आता ह्याला जी चिटकलेली आहे ना ती पण आपल्याला अशी उलताने खरडून काढायची. आता शेंगदाण्याचं कूट आपल्याला लगेच ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं नाही बरं का. आणि कुणा जर आवडत असेल ना तर अख्खे शेंगदाणे पण आपण ज्या टाईमला बटाटा शिजवत असतो त्या टाईमला ह्याच्यात अख्खे शेंगदाणे सुद्धा तळून घ्या आणि मिक्स करा. तर आता तुम्ही बघू शकता आपली खिचडी एकदम सुटसुटीत व्हायला लागली. आता ह्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूट पण आहे ना मी असा जाडसर केलेला आहे, म्हणजे दाताखाली आल्याच्या नंतर शेंगदाणे एकदम भारी लागतात. आणि गॅसात आपला बारीक करून घेऊया.
आता तुम्ही बहिणींनो बघा, जी आपली खिचडी एकदम अशी गिजूक वाटत होती ती किती अशी सुटसुटीत झाली. वाटते का नाही एकदम सुटसुटीत? दिसते का तुम्हाला? एकदम सुटसुटीत झालेली. आता आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागणार आहे बरं का ह्याच्यात, कारण की मगाशी आपण जास्तीचं मीठ टाकलेलं बटाट्यात, त्यामुळे आपल्याला इथं थोडंच मीठ टाकून घ्यायचं आहे. आता जास्त टाकायची गरज नाही. आता एवढंच मीठ बास बरं का, कारण की मी बटाट्यात जास्त मीठ टाकत असते. बटाट्याला मिठाचं पाणी होतं आणि बटाटा पण लगेच शिजतो. आणि तुम्ही बघू शकता किती अशी सुटसुटीत खिचडी झालेली. किती सुंदर अशी खिचडी ही दिसायला लागली. आणि मग अशी तुम्हाला दिसत असन किती अशी एकदम नाही चिकट चिकट झाल्याने दिसत होती खिचडी. आणि आता तुम्ही बघा किती अशी सुटसुटीत वाटायला लागली. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली ना तर एकदम सुटसुटीत पण होणार. आणि पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असताना खिचडी, तरी पण ती तुम्हाला खिचडी एकदम भारी व्यवस्थितच जमणार. आणि चवीला पण इतकी सुंदर लागते ना ही खिचडी. तुम्ही एकदा ट्राय करून बघा बरं का नक्की. तर बघा बहिणींनो, किती अशी सुटसुटीत एकदम खिचडी तयार झालेली आपली. आणि इतकी फुगलेली आहे ना ती खिचडी, ज्याला आपण वाफ दिली होती शाबूस तांदूळाला. आणि शाबूस तांदूळाला वाफ दिल्याच्या नंतर खिचडी एकदम गिजूक होती. की गिजूक झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटायला लगेच सुटसुटीत होती का नाही, पण आपण तुमच्या समोर दाखवलं होतं की भिजल्याच्या वाफायच्या नंतर गिजूक खिचडी दिसत होती. ती आपण शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर किती अशी सुटसुटीत झालेली. आणि बघा ताटात बी टाकताना एक 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 खिचडी अशी पडायला लागलेली वेगवेगळी. आणि चवीला तर म्हणताना चवीला पण एकदम बेस्ट आहे बरं का. गरम आहे त्यामुळं फुटते. एकदम भारी लागते बरं का. तुम्ही ना अशीच माझ्या पद्धतीची खिचडी बघून करून बघा. चवीला पण एकदम भारी लागते आणि एकदम सुटसुटीत होती. तर बहिणींनो, तुम्हाला हा शाबूस तांदूळची खिचडी वाफेवरची करून दाखवलेली ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.